रात्री खाऊन पिऊन झोपलो, डायरेक्ट सकाळी डोळे उघडले की आम्ही गावातच पोहोचलेलो होतो. स्वप्नासारखं वाटतंय की नाही, पण असंच झालेलं होतं. ओंड उंडाळ्यामध्ये काय सजावटीचं सामान ठेवलेलं होतं. गणपती बाप्पासाठी स्पेशल गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या. आम्ही आमच्या कुंभोडी फाट्यावर पोहोचलो आणि आमचं स्वागत पावसाने केलं. असली मज्जा आली ना. घरी गेलो, आंघोळ पाणी केलं, गरमागरम नाश्ता केला आणि कामाला लागलो. अहो डेकोरेशनचं सामान करायचं होतं. इकडं तोपर्यंत आईनं सगळं सामान काढलं, खाऊ बिऊ सामान आणलेलं, आणि तोपर्यंत आले घरात पाहुणे. मग काय दिला चहा वगैरे करून, त्यांना कोरा चहा लागतो ना, पाणी वगैरे दिलं आणि आम्ही दोघी जण गेलो माळ्यावर. हो, माझी भाऊजं माझ्यासोबत आलेले माझी मदत करण्यासाठी. सगळं सामान मागच्या वर्षीचं जपून ठेवलेलं होतं, नाव वगैरे लिहून. असली मज्जा आली ना. तो मागचा कागद बघा ना, काळा लटकत होता. जाम घाबरलो आम्ही दोघं. पप्पा इकडं तुळशीवरच्या शेवाळ्या घासून घासून काढत होते पावसामुळे झालेल्या, आणि हो स्टँड आम्हाला निघत नव्हता म्हणून पप्पांना बोलवलं काढू लागायला. सगळं सामान काढलं आणि एक छोटासा ब्रेक घेतला बरं का. अहो गरमागरम मका आलाय गावाला, तो खाल्ल्याशिवाय काय गावचं सुख म्हणजे.